आणि या घडीची एक महत्त्वाची अपडेट आहे। राज्यसभेसाठी आता भाजपकडून चाचपणीला सुरुवात झाली आहे। विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा असल्याचं कळतंय। केंद्रीय नेतृत्व लवकरच अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मिळतेय। राज्यसभेसाठी आता भाजपच्या वतीनं चाचपणीला सुरुवात झालेली आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। सुशांत, भाजपच्या किल्ल्यामध्ये नेमकी काय मोर्चे बांधणी सुरू आहे? कोणाची नावं आघाडीवर आहेत? नक्कीच प्रज्ञा, जर आपण बघितलं असेल तर राज्यसभेसाठी भाजपकडून 3 नावांची जी आहे ती चर्चा सुरू आहे। 3 नावांची चाचपणी जी आहे ती केली जाते। लवकरच केंद्रीय नेतृत्व जे आहे ते याचा निर्णय घेतील। मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार विनोद तावडे यांचं नाव जे आहे ते आघाडीवर असल्याचं कळतंय। तसंच पंकजा मुंडे असतील आणि विजया रहाटकर यांची देखील नावं जी आहेत ती चर्चेत आहेत। विनोद तावडे यांचं नाव आघाडीवर असण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण जर बघितलं असेल तर विनोद तावडे यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये, इतर राज्याच्या निवडणुकांमध्ये विनोद तावडे यांनी जी कामगिरी बजावली होती त्यावर केंद्रीय नेतृत्व जे आहे तो खुश आहे आणि याचमुळे कुठेतरी राज्यसभेवर आता विनोद तावडेंची वर्णी लागू शकते असं देखील म्हटलं आहे। त्यामुळे आघाडीवर विनोद तावडेंचं नाव आहे। त्यानंतर दुसरं जे नाव आहे ते पंकजा मुंडे। पंकजा मुंडे एक ओबीसी नेतृत्व इथे महाराष्ट्राचं आहे आणि त्याचमुळे पंकजा मुंडे यांचं देखील नाव जे आहे ते चर्चेत आहे। आपण जर बघितलं असेल तर पंकजा मुंडे मागील काही महिन्यांपासून नाराज असल्याची चर्चा होती। अनेकदा पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत आलं होतं, मग ते विधान परिषद निवडणुकीच्या दरम्यान देखील त्यांचं नाव चर्चेत आलं होतं। मात्र त्यावेळी त्यांना उमेदवारी दिली नव्हती। मात्र आता राज्यसभेवर देखील त्यांना पाठवण्याची कुठेतरी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। त्यासोबत विजया रहाटकर यांचं देखील नाव चर्चेत आहे। लवकरच येत्या काही दिवसात यावर शिक्कामोर्तब होईल। केंद्रीय नेतृत्वाची एक बैठक होईल, महाराष्ट्रातून नावं जातील आणि त्यानंतर अंतिम निर्णय होईल असं देखील आपल्याला कळतंय। प्रज्ञा, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।